वर्धा जिल्ह्यातील गुंजखेडा येथील पौराणिक व श्रद्धास्थान असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या विकास कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले। देवडी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाणी यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला। जिल्हा परिषद बांधकाम विभाग वर्धा यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाणार आहे। या निधीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि स्वच्छता, भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधा, परिसरात पायवाट व इतर विकास कामे या सुविधा उभारल्या जातील। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार बकाणे म्हणाले की ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास हा केवळ धार्मिक नसून सामाजिक एकात्मतेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे। गुंजखेडा मंदिराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून भविष्यातही अशा कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही। या सोहळ्यास भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, मिलिंद भेंडे, वैशाली येरावार, राहुल चोपडा यासह हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश चौधरी, विश्वस्त किशोर चाणेकर आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विकास कामामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।